सी इलेक्शनां लागीं पावल्ली हा. आता मेंबर ऑफ पार्लमेंट इलेक्शन आहा. सो आरजी पार्टी थिंगा येयल्ली नॉट टू सॉल्व द प्रॉब्लम. म्हणजे जो मनोज परब जो आहा तो आपले कितें तरी पोगो बिल म्हणून स्टार्ट केले ताणें आर्ग्युमेंट. सो आय डीड नॉट वॉन्ट टू आर्ग्यू विथ हिम ऑन पोगो बिल. So I had to keep quiet. My focus was only on CRZ issue of Anjuna Vagator Shapara, where locals are being told to shut their businesses. लोकलांचो धंदो बंद करचो म्हणून हायकोर्टाचो आदेश. आणि त्या खातीर आमी थिंगा गेल्ले ते मिटिंगेक लोकांक एक्सप्लेन करपाक की कितें करपाक जाय पळय तें. आनी आमी एक्सप्लेन केल्लें आहा. तितून मनोज परब जो आरजीचो प्रेसिडेंट आहा, जो तेंचो कॅन्डिडेट आहा, प्रपोज कॅन्डिडेट ऑर वॉट एवर दे हॅव डिक्लेअर्ड हिम, तो आपूण पोगो बिल घेवन येयलो थिंगा. सो पोगो बिलाचेर आमचें डिस्कशन कांय ना. गोवा इज अ पार्ट ऑफ इंडिया. आनी जो तो लोकलांक फटयता आनी फटोवपाचो प्रयत्न करता ते टोटली इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल. हें हांव ताका थिंगा सांगपाचो, पूण ते लोकां फुडल्यान म्हाका सांगपाचें नासलें. आय जस्ट स्माइल्ड and walked aside. So that bill what he is trying to bill is unconstitutional. आमचे मुख्यमंत्र्यान, चीफ मिनिस्टरान जे शेतां आहा, शेतां म्हणजे पॅडी फिल्ड्स कॅनॉट बी सोल्ड टू अ नॉन गोवन म्हणून बिल हाडलेलें आहा. तेका कितें म्हणटा तो? दॅट इज नॉट वॉट ही इज ट्रायंग टू प्रपोज. लँड फॉर गोवन्स म्हणटा. बायलांक कोणें इकले? आमी काल डायरेक्ट ताका क्वेश्चन विचारलें, बायलांक कोणें इकले? जी आमची गोंयान भाटां, जी आयज भायले लोक येवन हॉटेलां बांदली, बिल्डिंगां बांदली, फ्लॅटां बांदली, रिसॉर्ट्स बांदले, गेस्ट हाऊसेस बांदले, कोणें आपले बंगले बांदले, हे कोणें इकले? आसागांव इतली बंगले येयले आनी सगळे बंगल्यांनी 99% भायले लोकांनी इकते घेतले. ते कोणें घेतले आनी इकली कोणें? सो वी कॅनॉट ब्लेम द गव्हर्मेंट ऑफ द डे. If you want to build your own house tomorrow in Mumbai, in Karnataka, wherever he says, you can go and build. Means a Goan can go, if he has money, can go and buy land there and build. गोंय आमकां प्रोटेक्ट करपाक जाय, सगळे लोकांक. तो सांगता पळय तें न्हू, ही इज ट्रायंग टू मिसगायड. दिस इज, आय हॅव सेड इट अर्लियर ऑल्सो एंड आय एम सेयिंग इट टुडे. तो मिसगायड करता लोकांक की आमी पोगो बिल हाडीत जाल्यार अशें जातलें म्हणून. तेचे तो दिस इज, गोवा इज नॉट पार्ट ऑफ एनी अदर कंट्री. It's a part of India. It's a part of Bharat. And when I'm saying it's a part of Bharat and India, means we are within the constitution of our country. That is constitution of India. तेका सांग ते constitution वाज पयली. आणि ते constitution वाजीत तो जाल्यार तेका कळतले की तेणे जे बिल हाडूंक सोदता ते इलिगल म्हणून. तशी खूब बिलां खुबशे स्टेटींनी आहा टू प्रोटेक्ट द लँड. आय फुल्ली एग्री विथ पार्टली वॉट ही इज ट्रायंग टू से. विथ चीफ मिनिस्टर हॅज ब्रॉट दॅट यू कॅनॉट सेल पॅडी फील्ड टू एनी आउटसायडर. तुका मिनिमम 25 years डॉमिसायल जाय, म्हणजे 25 वर्सां तू गोंयचो आसपाक जाय. गोंयची रेजिडेंट सर्टिफिकेट जाय तुका 25 वर्सांची. ते आमी बिल हाडलेलें आहा एसेंब्लीन. तेजेर एमेंडमेंटूय हाडला. सो तो जे कितें सांगूंक सोदता आनी लोकांक फटोवंक सोदता, हे लोकांनी खंयसरूच आयकपाचें न्हू. हे कानान आयकून हे कानान सोडपाचें. ही इज अ पॉलिटिकल पार्टी. आय रिस्पेक्ट दॅट. एवरी पॉलिटिकल पार्टी वील हॅव देअर ओन से. वेदर इट इज काँग्रेस, वेदर इट इज आरजी, वेदर इट इज एमजी, वेदर इट इज एनी अदर पॉलिटिकल पार्टी वील हॅव दे से. बट ही इज ट्रायंग टू आमकां बेश्टे मिसगायड करून लोकांक गुणायता. इलेक्शनाचो टायम हा. सो इश्यू टुडे इज CRZ. इश्यू टुडे इज सीलिंग ऑफ द हाऊसेस ऑफ द लोकल इनहॅबिटंट्स ऑफ द कोस्ट. जे कोस्टार रावता, कोस्टल बेल्टाक रावता, तेंचे धंदे सील करपाचे प्रश्न आहा. त्या खातीर आमी गेल्ले थिंगा. पोगो बिलाचेर आन्सर करूंक हांव वचोंक ना थिंगा. आनी आय एम नॉट नोबडी टू आन्सर. तेका लोक आन्सर करतले. MP इलेक्शनाचो रिजल्ट येयले काय कळटले की पोगो बिल खंय आहा पळय तें. वी आर पार्ट ऑफ इंडिया. वी आर पार्ट ऑफ भारत. You cannot stop a person from Mumbai to who is coming in Goa and buying a house over here. You cannot stop. If a Goan wants to go to Mumbai and buy a flat or a house over there, you cannot buy. You can buy. Whereas agricultural land you cannot buy, which we have brought in Goa also. So teka खूब rules and regulation लागचे पडटा. You have to be a agriculturist if you want to buy in Maharashtra.
You have to have that Krishi card, or you have to have their certain rules and regulations you have to follow, and then you will be able to buy, because you are a part of India. But a sanad land or settlement land, you cannot be stopped from buying. तू महाराष्ट्रान वचून सेटलमेंट लँड घे, तुका इफ यू हॅव द मनी यू कॅन बाय इट. सो वाय इज ट्रायंग टू मिसगायड द पीपल? सो ते लोकांनी विचारूंक जाय. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.